नमस्कार मित्रांनो, एस.पी. वेल्थ 666 चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. तर आज आपण बघायचं की एन.जे. इवेल्थ मधून ट्रान्झॅक्शन कसं करता येतं, म्हणजे स्विच ट्रान्झॅक्शन कसं करता येतं. स्विचचा अर्थ असा आहे की समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, लमसम केली असेल किंवा एस.आय.पी केली असेल आणि एक बाबा तुम्ही त्याचे 2-3 वर्ष परफॉर्मन्स बघितला असेल, परफॉर्मन्स तुम्हाला लो वाटला असेल आणि तुम्हाला तो फंड आता नको असेल, पण तुम्हाला पैसे विड्रॉ करायचे नाहीत, पण आणि तोच तो फंड आहे किंवा जो तुमचा कॉर्पस तयार झालेला आहे तो सगळा तुम्हाला दुसऱ्या फंडमध्ये स्विच करायचा आहे. तर ते कसं करायचं, तर त्याला आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर स्विच ट्रान्झॅक्शनसाठी इथं पहिला तुम्हाला जे काही ट्रान्झॅक्ट म्हणून ऑप्शन दिसतो त्याच्यावर इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सगळे डिटेल्स दिसतील, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, मार्स. तर पहिला म्युच्युअल फंडमध्ये जायचं आहे. म्युच्युअल फंडमध्ये इथं ऑप्शन आहे बघा, परचेस बाय एस.आय.पी. इथे तुम्ही परचेस करू शकता आणि इथं रिडीम आहे, इथे स्विच आहे. सो स्विचवर आपण ज्यावेळी इथं ऑप्शन पण तसा दिलेला आहे किंवा ॲरोज पण बघितलेले आहेत की इकडून एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये आपल्याला स्विच करता येतं. जेव्हा तुम्ही स्विच वर क्लिक करणार तेव्हा तुम्हाला इथं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले काही म्युच्युअल फंड दिसतील. त्यातल्या एखाद्या फंडमधले तुम्ही पैसे तुम्ही स्विच करू शकता. आता फॉर एक्झाम्पल इथं ॲक्सिस फ्लेक्झी कॅप दिसतो, त्याच्यामध्ये करंट व्हॅल्युएशन आहे 17,762 आणि तो मला समजा दुसरीकडे मला दुसऱ्या फंडमध्ये मला स्विच करायचं आहे. समजा मला वाटलं आता ॲक्सिस फ्लेक्झी कॅप आहे आणि मला वाटलं की निप्पॉन इंडिया मल्टी कॅप असेल किंवा BNP परिबास इंडिया कन्झम्पशन फंड असेल, याच्यामध्ये मला स्विच करायचं आहे. तर इथं मी ट्रान्झॅक्शनवर क्लिक करेल. ट्रान्झॅक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे दिसतील, तुम्हाला डिटेल्स सगळे दिसतील. स्विच ऑप्शन बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेलं दिसेल आणि ते स्विच ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्विच ऑप्शनवर क्लिक कराल तर स्विच आउट म्हणजे ज्या फंडमधनं तुमचे पैसे बाहेर काढायचे आहेत त्याचे तुम्हाला सगळे डिटेल्स दिसतील. इथे करंट व्हॅल्युएशन, त्याची करंट NAV कुठली आहे, काय आहे. इथे डीमॅट असेल. डीमॅट म्हणजे काय, ज्यांनी ऑनलाईन SIP रजिस्टर केली असेल किंवा ऑनलाईन परचेस केलं असेल तर त्यांना इथे डीमॅटचा ऑप्शन दिसेल. तर हे एक्झिट लोड वगैरे तुम्ही सगळं चेक करू शकता. 1 वर्षाच्या आतले जर पैसे काढणार असेल तर तुम्हाला 1% एक्झिट लोड लागेल, अदरवाईज काही लागणार नाही. आता इथे 17,762 मला अमाऊंट दिसते. लेटेस्ट NAV 22.54 आहे आणि माझ्याकडे फ्री युनिट्स बघा, फ्री युनिट्स किती आहेत, 788. तर तुम्ही स्विच करताना आणि इथे बॅलन्स युनिट दिसतात, तर स्विच करताना तुम्ही मनी रूपात सुद्धा स्विच करू शकताय आणि दुसऱ्यामध्ये युनिट्स रूपात सुद्धा तुम्ही स्विच करू शकताय. तर हे झाले सगळे डिटेल्स. ह्याच्यानंतर मी कंटिन्यूवर क्लिक करणार. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या फोलिओमध्ये तुम्हाला स्विच करायचं आहे ते तुम्ही इथे टाईप करू शकता किंवा इथले पण सिलेक्ट करू शकता. आता मी म्हटलं ह्या बरोडा BNP परिबास मध्येच करायचं असेल तर मी इथे ट्रान्झॅक्ट करेल. अदरवाईज तुम्हाला वाटलं दुसरा कुठला जरी म्युच्युअल फंड घ्यायचा असेल तर इथं तुम्ही टाईप करू शकता किंवा इथं व्ह्यू ऑल फंड्स आहे, व्ह्यू ऑल फंड्सवर तुम्ही इथं क्लिक करा आणि त्या फंडचं इथं नाव टाईप करा, जो तुम्हाला आवडतोय किंवा ज्याचा तुम्ही रिसर्च केलेला आहे चांगला, तर त्याचं तुम्ही इथं नाव टाईप करू शकता. फॉर एक्झाम्पल इथं मला वाटलं की ॲक्सिस मल्टी कॅपमध्ये घेऊया. ॲक्सिस मल्टी कॅप इथे तुम्ही टाईप करायचं, तुम्हाला तो फंडचं इथं दिसेल किंवा माय पोर्टफोलिओवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे सगळे तुमचे डिटेल्स दिसतील. यातला कुठलाही तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, आता इथं व्ह्यू ऑल फंड्सवर केल्यानंतर मी ॲक्सिस मल्टी कॅप घेतला तर ॲक्सिस मल्टी कॅप इथे तुम्हाला दिसतो. बरं, त्याच म्युच्युअल फंडमध्ये करायला पाहिजे असं काही नाही, दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये पण आपण स्विच करू शकतो. म्हणजे ॲक्सिस टू ॲक्सिस असं नाही. ॲक्सिस टू मला वाटलं बाबा DSP इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड आहे किंवा दुसरा एडलविसचा आहे, इन्व्हेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड आहे, SBI कॉन्ट्रा फंड आहे. समजा SBI कॉन्ट्रा फंड घेतला मी, जो माझा फेवरेट आहे, SBI कॉन्ट्रा फंड रेग्युलर ग्रोथ. ह्याच्यावर मी क्लिक केलं तर ह्याच्यानंतर क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसेल स्विच आउट आणि स्विच इन. म्हणजे काय, या फंडमधून ॲक्सिसमधून फंड तुमचे बाहेर पडणार आणि स्विच इन कुठे होणार, SBIला होणार. तर इथं तुम्हाला दिसेल ऑल युनिट्सवर तुम्ही क्लिक करू शकता, म्हणजे सगळे पैसे तुम्ही स्विच करू शकता. और इथे तुम्ही अमाऊंट टाकू शकताय. मी म्हटले बाबा मला 1,000 रुपये त्यातले स्विच करायचे आहेत, तर मी पण इथं दिसेल बघा, मिनिमम फ्रेश अमाऊंट इज 5,000 हे असं आहे. तर मला इथं मी किती करू शकणार, 5,000 लिहिणार आणि बाहेर क्लिक केल्यानंतर 5,000च्या इथे साईडला कुठेही जी स्क्रीन आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं किती युनिट्स तुम्ही बाहेर काढू शकता हे तुम्हाला इथे दिसेल.
ऑल युनिट्स म्हटला तर सगळेच तुमचे इथं पैसे दिसतील आणि सगळे युनिट दिसतील. तर ही तुम्ही ठरवायचं आहे. तर मी इथं ऑल युनिट्स म्हणतो, मला करायचेच आहेत सगळे. तर स्विच आउट एक्झिक्युशन डेट, ही एक्झिक्युशन कधी होणार, तर सोमवारी होणार. आणि स्विच इन कधी होणार, 24 तारखेला. म्हणजे माझ्या फंडमध्ये किंवा माझ्या या ऍप्लिकेशनमध्ये मला हे 24 तारखेला पैसे दिसतील. 22 तारखेला पैसे कट होणार आणि 24 तारखेपर्यंत माझ्या अकाउंटला दिसतील. बँक ही कुठली आहे, आणि इथं आय ऍक्सेप्ट, आणि तुम्ही इथे ह्याच्यावर कंटिन्यूवर क्लिक केला की तुम्हाला इथं सगळे डिटेल दिसतील. जेव्हा तुम्ही इथं कन्फर्म म्हणाल तुमचे ते जे काही स्विच ट्रान्झॅक्शन आहे ते तुमचे सगळं कन्फर्म होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन स्विच करू शकता.